बाग कामगारांची उपासमारी, मनपा प्रशासनाच्या बेपर्वाई विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू। सांगली महापालिकेच्या उद्यान विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या 100हून अधिक कंत्राटी बाग कामगारांवर भीषण अन्याय सुरू आहे। मागील 8 महिन्यापासून पगार न मिळाल्याने या कामगारांची उपासमारीची वेळ आली आहे। या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाविरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। कामगारांचे म्हणणे आहे की जी.बी. केंपवाडे नावाच्या ठेकेदाराने मागील 8 महिन्यांपासून पगार बँक खात्याद्वारे दिला नाही। आंदोलनानंतर केवळ 2 महिन्याचा तोही अतिशय कमी व काही निवडक कामगारांनाच पगार मिळाला। यामुळे बहुतांश कुटुंबाचे हाल होत असून शिक्षण, आरोग्य, घर खर्च यावर गंभीर परिणाम होत आहे। यासोबतच कंत्राटदाराने पीएफ, ESI आणि इतर कायदेशीर हक्कही नाकारले असून मनपा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि उद्यान अधीक्षक यांनी या अन्यायाला मूक संमती दिली आहे। निविदा प्रक्रियामध्ये ही बेकायदेशीररित्या झाली असून तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी अशा प्रक्रियेस मान्यता दिली होती, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे। प्रशासनाने ठेकेदाराचा ठेका 2 महिन्यांसाठी स्थगित केला असला तरी त्यामुळे कामगार बेकार झाले आहेत। मनपा ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर असल्यामुळे कामगारांना कामाचा अधिकार नाकारू शकत नाही, अशी ठाम भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे। आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उद्यान विभागातील 107 बाग कामगारांना अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांना संगनमतानं गैरव्यवहार केला म्हणून कामगारांना कामावरून विस्थापित केलं। त्यांच्या ताटात माती कावलवली आणि अचानक त्यांना कामावरून बंद केलं। त्यामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांना कोणत्या परिस्थितीत मनपातर्फे कामावर घ्यावं या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। ह्या ठेकेदारानं गेल्या अनेक वर्ष महानगरपालिकेचा उद्यान विभाग लुटलेला आहे, किंबहुना उद्यान विभागात एक प्रकारची कीड लागलेली आहे आणि ही कीड काढण्यासाठी हे कामगार सर्वजण एकजूट होऊन या ठिकाणी लढत आहेत। मागील 8 महिन्यापासून पगार दिलेला नाही। परवा आंदोलन केल्यानंतर 2 महिन्याचा केवळ पगार अदा केलेला आहे। उर्वरित पगार अद्याप त्या कामगारांच्या खात्यावर जमा झालेला नाही। कंत्राटदाराची बिलं काढताना महापालिकेनं कंत्राटदारांना अगोदर कामगारांना पगार दिल्याचं बँक स्टेटमेंट, EPFची चलनं, ESIची चलनं घेऊन मग पगार काढणं अपेक्षित होतं, पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन या कंत्राटदाराला कामगारांचे पगार देण्याच्या अगोदरच बिलं अदा केलेले आहेत आणि त्यांनी शासन नियमाचं उल्लंघन केलेलं आहे। ही संपूर्ण निविदा प्रक्रिया ही बोगस आहे आणि हे घोटाळा आहे, ह्याची चौकशी करावी आणि उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांना निलंबित करून त्यांच्या आजपर्यंतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी। निविदा समितीचे अध्यक्ष रविकांत अडसुळे यांचा देखील अप्रत्यक्ष घोटाळ्याशी संबंध आहे, त्यांच्या पण गैरकारभाराची आणि निविदा प्रक्रियेची चौकशी या मागणीसाठी उपोषणाला बसले। जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत कामगारांना कामावर सामावून घेतलं जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेतलं जाणार नाही। हे सगळे कामगार गोरगरीब झोपडपट्टीतले आहेत आणि सामान्य माणसाच्या पाठीमागे राहणं हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम आहे आणि रवींद्र केंपवाडे हा ठेकेदार उद्यान अधीक्षक गेली अनेक वर्ष महापालिकेला लुटण्याचा धंदा करतोय। यामध्ये महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी सुद्धा यामध्ये या घोटाळ्यात सामील आहेत। त्यामुळे त्याचा ठेका रद्द झालेला आहे। मात्र आता या सगळ्या कामगारांच्या पोटापाण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे या कामगारांना महापालिकेनं मानधन तत्वावरती कामावर घ्यावं या प्रमुख मागणीसाठी आज डॉक्टर कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे। जोपर्यंत या कामगारांना कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या कामगारांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढेल, अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय भवानी, जय भवानी, जय भवानी।